साठी बघा, आमच्याकडे जसं मी सांगितलं एकूण 36,56,000 हो मतदार आहेत. बरोबर. आमच्याकडे जे पोलिंग पर्सनल आहे, ज्यांची ड्युटी लागली आहे बूथवर, हो ते आहे आमच्याकडे 21,000. तर 21,000 लोकांना त्यांच्या बूथवर पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. सेक्टर ऑफिसर मला वाटतं की आमच्याकडे एकूण 380 आहेत. तसेच मायक्रो ऑब्झर्वर, पोलीस बंदोबस्त, बरेच मतलब 4-5 हजार पोलीस लागणार आहोत. प्रत्येक लोकांना त्यांची ड्युटी जिथे लागली आहे, बूथवर किंवा बंदोबस्त मध्ये जिथेही, तिथे पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. यासाठी आम्हाला जवळपास 400-500 बसेस लागतात, 5-6 जीप्स लागतात. तर आमचे ऑलरेडी जे ट्रान्सपोर्टेशनचे हे आहे ना कपॅसिटी, तो थोडं स्ट्रेच झाला आहे. आता आमच्याकडे 36,56,000 वोटर आहे. बरोबर. प्रत्येक वोटरला बूथ पर्यंत नेणं शक्य नाही, कारण तेवढीच गाडीच नाही पुढची जिल्ह्यामध्ये. पण जर कोणी दिव्यांग आहे, खूप वयस्कर आहेत आणि होम बेस्ड वोटिंग साठी ऑप्ट नाही केलंय, त्यांनी जर आमच्या प्रांतला सांगितलं, यारोला सांगितलं, ते आम्ही नक्की त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ. येस. खूपच छान. तसं आता आपण आता बोललो की ऊन वाढतंय वगैरे, पाण्याची वगैरे पण व्यवस्था केलेली आहे. तर हे वाढत्या उन्हासाठी अजून काही वेगळी काही व्यवस्था? तोच आहे. एक तर नंबर 1 मी हेच बघितलं की जिथे जिथे तुमच्या रांग खूप लांब असते किंवा बूथ खूप जास्त, ते गर्दी खूप जास्त असते, तिथे आम्ही सांगितलंय की ते ग्रामीण एरियामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक आणि शहरी भागमध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर मार्फत आम्ही तिथे मंडप देणार सावलीसाठी. ते लोक त्यांना धूप मध्ये उभे नाही राहावे लागेल, मंडप असेल त्यांच्यावर. आणि तसेच आम्ही ड्रिंकिंग वॉटर आम्ही उपलब्ध करून दिला आहे. ओआरएस घालून आम्ही वॉटर उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे बसण्यासाठी ते बेंचेस पण असतील. पोलिंग बूथ मध्ये आम्ही हे खात्री केली की प्रत्येक जागी वर्किंग फॅन असला पाहिजे, वर्किंग फॅन आहे. हे सगळे आम्ही सोयी सुविधा तिथे उपलब्ध करून दिले. बरोबर आहे. आता अनेक मतदारांना मतदान केंद्रावरती गेल्यानंतर प्रश्न पडतो की आपल्याकडे मतदान कार्ड नाहीये, तर आपण काय दाखवावं? तर मतदान कार्डाच्या शिवाय इतर काय काय पर्याय आपण ठेवलेले की जे दाखवून आपण मतदान करू शकतो? एकूण 14 प्रकारचे असे ओळखपत्र असते, शासकीय ओळखपत्र, ज्यावर तुम्ही मतदान करू शकता. असं समजा की तुम्ही गेला आणि तुमच्याकडे ई पिक नाही आहे, मतदानचे वोटर कार्ड नाही आहे, तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे काय, लायसन्स आहे काय, ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय, पॅन कार्ड आहे काय, राशन कार्ड आहे काय, असे प्रकारचे 14 वेगवेगळे प्रकारचे हे आहे. त्यावर सुद्धा तुम्ही मतदान देऊ शकता जर मतदार यादीमध्ये तुमच्या नाव आहे तर. तसेच आम्ही एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असते. वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आता प्रत्येक वोटरला बीएलओ जाऊन त्यांच्या घरी वाटप करणार. त्यामध्ये त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे हे पण दिलं आहे, त्याचे लोकेशन कुठे आहे तो पण दिलं आहे, आणि खाली ही पण एक आम्ही माहिती दिली आहे की तुमच्याकडे जर असे प्रकारचे ओळखपत्र आहे तर तुम्ही वोटिंग करू शकता. तसे